हे सगळे आपल्याला पिळवटून टाकतायत. अगदी म्हणजे त्यांची ज्या दिशेने वाटचाल सुरू आहे, आता संजय तुम्ही जे सांगितलं, जसं पुतिन जिंकला, हिटलर सुद्धा जिंकला होता. हिटलरचा जर का तुम्ही इतिहास पाहिला तर हिटलरला सुद्धा 90%, 95%, 97% मतं मिळाली होती. पुतिनला सुद्धा आता अलीकडच्या काळामध्ये बहुमत मिळालेलं आहे. आणि तसंच ह्यांना बहुमत मिळते. हे बहुमत खरं मत नाहीये, ही सगळी लांडी लबाडी करून मिळवलेली सत्ता आहे. जर कोणी अगदी आहेत ना, मी तुम्हाला मगाशी संबोधित करताना हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो म्हणालो, पण इकडे काही मुस्लिम असतील, काही ख्रिश्चन असतील, पण ते काय आपल्यासोबत आले ज्यांना आपलं हिंदुत्व मान्य आहे, कारण आपलं हिंदुत्व हे देशप्रेमाशी निगडीत आहे. ते ज्यांना मान्य आहे, तो मुस्लिम असला तरी आमचा आहे, मी जाहीर सांगतो. यांच्यासारखं माझं हिंदुत्व नाहीये की इकडे पाकिस्तानचा निषेध करायचा आणि तिकडे जाऊन दुबईमध्ये जाऊन हिंदुस्थान पाकिस्तानची क्रिकेट मॅच बघत बसायचं त्या पाकिस्तानी माणसाबरोबर. हे आमचं हिंदुत्व नाहीये. ही थेरं मला बाळासाहेबांनी शिकवलेलं नाहीयेत. एका बाजूला 56 इंचाची छाती, हे सुद्धा फेक नॅरेटिव्ह, आणि तिकडे जाऊन नवाज शरीफच्या वाढदिवसाचा केक खाऊन यायचा. काय जर हिंदू म्हणून किंवा आमच्या महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी, देशासाठी जर मुस्लिम आमच्या सोबत येत असतील तर भाजपच्या पोटात का दुखावं? काल परवाकडे जे साहित्य संमेलन झालं त्याच्यामध्ये महाराष्ट्र गीत त्या शमीमा अख्तर ना, काश्मीरी मुस्लिम, तिने गायलं. आणि या भैयाजी जोशींसारख्या माणसाला कळणार नाही हे. संयुक्त महाराष्ट्राचा जो लढा पेटला होता त्याच्यामध्ये जे आघाडीवरती होते त्याच्यात एक होता शाहीर अमर शेख. होय, होता, जन्माने मुसलमान होता. आमच्या घरी यायचं, आम्ही अनेकदा सांगितलेलं आहे. शिवाजी पार्कला राहत होतो आम्ही, त्यावेळेला आजोबांकडे सगळी लोक यायची, कारण आजोबा माझे तेव्हा सेनापतीसारखे लढत होते. शाहीर अमर शेख यायचे, सेनापती बापट यायचे, अनेक लोक मोठमोठी माणसं मी बघितलेली आहेत घरी येताना आलेली. आणि शाहीर अमर शेख आज सुद्धा मला आठवतात. पण याच शाहीर अमर शेखने ज्या वेळेला दिल्लीमध्ये मराठी माणसाने आंदोलन केलं होतं तेव्हा त्यांचा डब घेऊन सगळ्यात आघाडीवरती होता. जागा मराठा आम जमाना बदलेगा. जागा मराठा बोलणारा अमर शेख असेल जातीने, जन्माने मुसलमान असेल, पण तो आमचा होता, कारण तो संयुक्त महाराष्ट्रासाठी लढला होता. तो काही जनसंघीय नव्हता, शेपूट घालून बसलेला आणि सगळं मिळाल्यानंतर तोडफोड करून राज्य बळकवणारा तसा अमर शेख नव्हता. साबिर शेख सुद्धा होता ना, अमर शेखची आठवण करताना साबिर शेख होता. पण आमच्या सोबत जर का आले मुस्लिम तर वोट जिहाद. आणि मोहन भागवत मशिदीत जातात. उद्धव ठाकरे गेलेले नाही अजून, पण गेला तो परत त्यांची नरकातली सगळी पित्रवरती येतील. मोदी म्हणतात की लहान असताना त्यांच्या घरी ईद आजूबाजूला साजरा व्हायचा, सगळे मुस्लिम जे काय होते त्यांच्या घरनं जेवण यायचं. आता यांच्यासाठी खास बटाट्याची भाजी आणि पुरी बनवून द्यायची, त्याला आपण काय करायचं? असू शकेल ना, आपण कसं सांगणार? आणि मग ते ताजिया खालनं जायचे, तरी तुम्ही हिंदू. आणि केवळ मुसलमानांनी शिवसेनेला मत दिलं, उद्धव ठाकरेला मत दिलं, कारण करोना काळामध्ये आपण केलेलं काम. तर आम्ही लगेच हिंदुत्व सोडलं. हे जे काय फेक नॅरेटिव्ह आहे. आणि म्हणून मला अनेकदा जे बोलतात काही लोक की हिटलर 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 आहे, साम्य बरंच आहे. हिटलरचं सुद्धा असं म्हणतात की 4 पातळीवरती त्याचं काम चालायचं. म्हणजे आता जे काय आपले प्रवक्ते वगैरे असतात ना, तेव्हा चॅनल वगैरे नव्हती, पण तेव्हा जे चालायचं, एक म्हणजे स्वतःची बाजू मांडणं, हे का काही प्रवक्त्यांचं काम. दुसरं, दुसऱ्यावरती आरोप करणं. तिसरं, विरोधकांनी केलेल्या आरोपांना उत्तर देणं. आणि चौथं, ते म्हणजे फक्त अफवा पसरवणं. आहे साम्य दिसते की नाही? आता जे काय यांचं चाललेलं आहे ह्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये साम्य दिसते की नाही दिसत? आणि अशा यांच्यामध्ये आपण त्यांना केवळ आणि केवळ आपल्याला भुलवण्यासाठी जय श्रीराम म्हटलं म्हणून लगेच हिंदुत्ववादी म्हणून सगळं आयुष्य त्यांच्या चरणी वाहून टाकायचं. आज हे करू तर काहीच शकत नाहीयेत.
आज मुंबईला जे खतम करायला निघालेत, मुंबईचं महत्व मारायला निघालेत, महाराष्ट्राची अस्मिता तुडवतायत पायदळी. आणि हाच धोका आहे. वन नेशन वन इलेक्शन, यांना सगळं वन 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 एकाधिकारशाही पाहिजे. सगळे एक. आपल्याला सुद्धा बरं वाटलेलं आधी, एक विधान एक निशान एक प्रधान, हो बाबा पाहिजे बरोबर. पण विधान म्हणजे यांचं जे काय होतं बुरसटलेल्या हिंदुत्वाचे विचार, ते आम्हाला मान्य नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान तेच आम्ही मानणार. एक निशाण म्हणजे तुमचं फडकं नव्हे, तर आमचा डौलाने फडकणारा तिरंगा हे आमचं निशाण आहे. आणि एक प्रधान म्हणजे ईव्हीएम आणि बोगस मतदारांनी निवडून आलेला नाही, तर लोकशाहीच्या माध्यमातून निवडून आलेला आमचा पंतप्रधान हे आम्हाला मान्य आहे.